नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की तुकाराम बीज हा सोहळा का साजरा केला जातो किंवा मग तुकाराम बीज ही कशा पद्धतीने साजरी होते. तुकाराम बीज ही संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा पवित्र दिवस म्हणून फाल्गुन वद्य द्वितीयेला म्हणजेच मार्च महिन्यात साजरा केला जाणारा हा वारकरी संप्रदायातील सगळ्यात महत्त्वाचा सण मानला जातो. जेणेकरून वारकरी संप्रदाय यात कृतज्ञता व्यक्त करण्याचा किंवा भक्तीचा सोहळा म्हणून देहू गावामध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. अशी मान्यता आहे की संत तुकाराम महाराज हे फाल्गुन वद्य द्वितीयेला स्वतःच्या शरीरासह म्हणजे सदेह वैकुंठाला गेलेले हे या भूतलावरतील एकमेव मनुष्य होते. म्हणूनच आपण तुकाराम बीजेचा हा सण साजरा करतो. फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठाला गेले. मात्र संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले की नाही याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन किंवा इतर बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे सांगितले जाते. संत तुकाराम हे 17व्या शतकातील एक वारकरी आणि महान संत होते. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून कीर्तनातून समाजाला अचूक असे मार्गदर्शन करण्याचे काम केले होते. म्हणूनच तर संत तुकाराम हे बीजेच्या दिवशी भाविक तुकाराम महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाखोच्या संख्येने देहू या ठिकाणी जमतात. तर संत तुकाराम महाराज यांचं देहू या आपल्या जन्मगावातच वैकुंठ गमन झालं. त्या परिसरात एक मंदिर आहे. याच मंदिराच्या शेजारी एक नांदुरकीचं वृक्ष आहे. असे म्हटले जाते की संत तुकाराम महाराज यांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण केले. हे नामस्मरण त्यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली बसून केले होते. तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन हे ग्रामस्थांच्या समोर झालेले होते आणि तेव्हापासूनच ग्रामस्थ त्या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात. इतकेच नाही तर तुकाराम बीजेच्या दिवशी हा नांदुरकीचा वृक्ष दुपारी 12:02 लखलखून हलतो. म्हणूनच तेव्हाच संत तुकाराम महाराज या बीजेचा सोहळा संपन्न झाला असं मानलं जातं आणि संपूर्ण आसमंतामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा एकच नादघोष घुमतो. तर ही संत तुकाराम महाराजांच्या प्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. 17व्या शतकातील सगळ्यात श्रेष्ठ महाराजे संत म्हणजेच संत तुकोबाराय आणि तुकोबाराय यांनाच जगद्गुरु ही संतांची उपाधी मिळालेली आहे. वारकऱ्यामध्ये तुकोबारायांना सगळ्यात श्रेष्ठ असं महत्त्व दिलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तुका मने धन्य झालो, देव माझा मी देवाचा झालो, हीच माझी सत्यवाचा, देव पहावयासी गेलो, तेथेची देव होऊनी ठेलो, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर, तुका मने धन्य झालो, तुका मने धन्य झालो, आज विठ्ठला भेटलो, आज विठ्ठला भेटलो. म्हणून तर तुकारामांना जगद्गुरूची उपाधी आहे. म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना जगद्गुरू ही उपाधी मिळालेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना सगळ्यात श्रेष्ठ असे विठ्ठल भक्त म्हणून सुद्धा मान्यता आहे. त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी लाखो अभंग लिहिलेले आहेत आणि गाथा लिहिलेली आहे. तुकोबाची गाथा ही सर्वत्र जगप्रसिद्ध आहे. आज तागायत किंवा आजपर्यंत कुठलाही कीर्तनकार तुकोबारायाच्या एकाच अभंगावरती कीर्तन करू शकतो. अशा पद्धतीने लाखोच्या संख्येमध्ये तुकोबारायांनी अभंग गाथा किंवा मग अनेक भजने सुद्धा लिहिलेली आहेत. तुकोबाराय यांचं सदेह वैकुंठ गमन म्हणजेच तुकाराम बीज आणि हा सोहळा आपण वारकऱ्यांची मांदियाळी किंवा मग वारकऱ्यांचा जो सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजेच तुकाराम बीज आणि ही तुकाराम बीज आपण देहू या ठिकाणी प्रत्येक वर्षी फाल्गुन वद्य द्वितीयेला साजरी करतो. तर हा संपूर्ण तुकाराम बीजेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.